नमस्कार. जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. थंडीमध्ये दही कसं लावायचं, कोणत्या भांड्यामध्ये लावायचं, कोणत्या ठिकाणी ठेवायचं, त्याचप्रमाणे किती वेळ लावायचा, अशा सर्व टिप्स आपण पाहणार आहोत. पाहू शकता पंजाबमध्ये अतिशय थंडी असताना मी हे दही असं छान लागायचं. चला तर दही कसं लावायचं त्यासाठी इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे जे दूध आहे ते गवळ्याकडील दूध आहे आणि हे दूध आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आता किती गरम करायचं तर गवळ्याकडील दूध आहे ते थोडंसं अशा प्रकारे उकळी येऊन थोडंसं अटू द्यायचं. जर तुम्ही घरचं दूध वापरत असाल किंवा बॅगमध्ये असेल तर फक्त अशा प्रकारे उकळी येऊन बंद करायचा गॅस आणि गार होण्यासाठी ठेवायचं. आता भांडं कोणतं घ्यायचं तर स्टीलचं, चिनी मातीचं किंवा मातीचं. काचेच्या भांड्यामध्ये दही लावायचं नाही थंडीमध्ये. अशा प्रकारे आपण हे जे दूध आहे ते पूर्ण थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. आता विरजण घालायचं. विरजण थोडंसं जास्त घालायचं थंडीमध्ये, कारण हे जे विरजण असतं ते थोडंही आंबट नसतं, त्यामुळे विरजण जास्त घालायचं. आणि अशा प्रकारे हे थोडंसं विरजण आहे थोडंसं फेटलायचं आणि पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं. आणि अशा प्रकारे चेक करायचं, दूध थोडंसं कोमट असताना घालायचं. गरम दुधामध्ये तुम्ही विरजण घालू नका, दही लागणार नाही. दही सेपरेट आणि पाणी सेपरेट असं होतं, त्यामुळे अगदी कोमट असताना आपण दूध घालायचं आणि थोडंसं हे मिक्स करायचं. अशा प्रकारे चम्मचनं पूर्ण एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून दही खूप उत्तम लागतं. आता हे जे दही आहे ते कोठे ठेवायचं तर अतिशय थंडी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पण थंडी असतेच, अशा प्रकारे हे जी थंडी असताना, जास्त थंडी असताना गव्हाचं किंवा ज्वारीचं जे पिठाचा डबा असतो त्या पिठाच्या डब्यामध्ये आपण हे झाकून ठेवायचं. किती वेळ ठेवायचं तर पंजाबमध्ये मला हे दही लागायला 1.5 दिवस लागला. महाराष्ट्रामध्ये एका दिवसात लागेल. पण अशा प्रकारे पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचं. किंवा दुसरी ट्रिक आहे, आपण असं कॉटनच्या भांड्यामध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे झाकून ठेवायचं हे भांडं. पाहू शकता 1.5 दिवसानं किंवा 1 दिवसानं महाराष्ट्रामध्ये अगदी छान दही लागेल. अगदी घट्ट असं दही लागतं. अशाच नवनवीन टिप्ससाठी किंवा ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणे जुगाड रेसिपीज तुम्हाला नवनवीन टिप्ससोबत व्हिडिओ पाहता येतील. तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की असे हे आपलं दही लावायची पद्धत. पाहू शकता अगदी घट्ट दही लागलेलं आहे. आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा.